उद्घाटन झाले। मध्य प्रदेश, इतर राज्यातून संघ सहभागी झालेले आहेत। एकूण 16 संघ सहभागी आहेत। 7 षटकांचे सामने आहेत। उद्घाटन झाले, काय सांगाल? स्वतंत्र सेनानी स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 मला वाटतं गेली 7 वर्ष झाले चषक इंद्रजित गुजर असतील, वीरेंद्र गुजर असतील, गुजर फॅमिली व त्यांचं मित्रमंडळ हे आयोजित करत आहे आणि चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात। जवळजवळ मध्य प्रदेश असेल किंवा इतर राज्यातले असेल 16 संघ या ठिकाणी आहेत आणि कराड शहर व परिसरातील लोकांना या ठिकाणी जे क्रीडाप्रेमी असतील किंवा क्रिकेटप्रेमी असतील त्यांनासुद्धा पत्रकार बांधवांना विनंती आहे या ठिकाणी आहे आणि नक्कीच या स्पर्धा चांगल्या पद्धतीने होतील आणि हे गुजर फॅमिली मित्रमंडळ असेल त्या स्पर्धात व्यवस्थितरित्या पार पडतील आणि कराडकरांना परिसरातील लोकांना त्याचा आनंद घेतात। आपण स्टेजवरती आल्यानंतर आपण शुभेच्छा घेणार आहोत, त्यानंतर बाईट घेऊ शकता। जागा निवडली कॉलेजसाठी, त्यामुळे आमच्या बनवडी गावचं महाराष्ट्रातच नाही पुऱ्या भारतात नाव झाले बनवडी गावचं त्या कॉलेजमुळं। म्हणून पहिल्यांदा हे गुजर फॅमिलीचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आणि क्रिकेट स्पर्धा छोट्या छोट्या जी खेळाडू आहेत त्यांचं जे कार्य आहे त्यांना जे इथं खेळायला व्यासपीठ मिळते त्याबद्दल त्याही खेळाडूंचं पुऱ्या महाराष्ट्रभर नाव होत आहे। त्यामुळे मी इंद्रजित गुजर साहेबांचं व वीरेंद्र साहेबांचं दोघांचं अभिनंदन करतो आणि जास्त काही बोलत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 याचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आणि गेले 7 वर्ष आमचे सहकारी मित्र माननीय डॉक्टर इंद्रजित गुजर आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आता वीरेंद्र गुजर यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं बघायला गेलं तर क्रिकेट मॅचेसच्या आवड तर सगळ्यांनाच असते, पण त्याच्यासाठी आपण मैदान उपलब्ध करून देणं आणि त्याच्यामध्ये आवड असल्यानंतर खेळाडूंना स्कोप देणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे काम गेले 7 वर्ष सातत्याने इंद्रजित गुजर करतच आहेत आणि त्यांच्याचबरोबर त्यांना साथ म्हणून आता वीरेंद्रसुद्धा यामध्ये उतरला, त्याबद्दल त्याचं मी आभार मानते की तरुण पिढीला एक आदर्श असावा अशा पद्धतीने त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे। तर येणाऱ्या आगामी काळामध्ये असेच विविध योजना तुम्ही कराव्यात आणि खेळाडूंना तुम्ही ग्रामीण भागातल्या खेळाडूंना स्कोप द्यावा अशी मी अपेक्षा करते। या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देते आणि सर्वात चांगल्या पद्धतीने खेळतील आणि या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी अपेक्षा करते। धन्यवाद। स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? आमच्या स्वतंत्र सेनानी भाई गुजर यांचे नातू कॅप्टन इंद्रजित गुजर आणि त्यांचे चिरंजीव वीरेंद्र गुजर यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण होत आहे। जरी बाहेर राज्यातील हे तर टीम येत असतील त्यामध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, त्यांना चांगली चालना मिळते। त्याबद्दल मी गुजर फॅमिलीच्या मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद।